जळगाव जिल्ह्यामध्ये अनेक तालुक्यांमध्ये पुरेसा पाऊस झाला असला तरी मात्र काही तालुक्यांमध्ये अद्यापही पावसाची शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे। त्यामुळे बऱ्याच तालुक्यांमध्ये पेरणी रखडली आहे, तर काही ठिकाणी पेरणी रखडली आहे मात्र पाऊस पडला नाही, त्यामुळे दुबार पेरणीचं संकट आहे। नेमकी प्रत्यक्षात जळगाव जिल्ह्यातली स्थिती काय आहे यावर बोलण्यासाठी आपलं जळगाव जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी कुर्बान तडवी सर आपल्या सोबत। सर काय सांगणार, काय नेमकी परिस्थिती आहे सध्या, आकडेवारी काय सांगतात? नमस्कार। आपला जून महिन्याचा पावसाचा 123 mm ची सरासरी आहे। आज रोजी 68% पाऊस म्हणजे जवळपास एक 84 mm पाऊस हा झालेला आहे। एक बऱ्याच तालुक्यांमध्ये आपला 50% जास्त पाऊस झालेला आहे। म्हणजे आपण विद्यापीठाच्या शिफारशीनुसार म्हणतो 75 ते 100 mm पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये। तर त्या अनुषंगाने आपले 3 तालुके जर सोडले तर सर्व तालुक्यांमध्ये हा पाऊस झालेला आहे। उर्वरित 3 तालुक्यांमध्ये सुद्धा ह्या आगामी 2-3 दिवसात पावसाचं वातावरण होत आहे। आणि ह्यावेळेस जर पेरणीची स्थिती बघितली तर पावसाचं आगमन हे उशिरा झाल्या कारणाने शेतकरी बांधवांचं पेरणी आतापर्यंत झालेली नव्हती। आता पेरणीला मागील 8 दिवसापासून बऱ्यापैकी वेग आलेला आहे। आज रोजी जिल्ह्यात जवळपास 1,77,000 हेक्टरवर पेरणी झालेली आहे आणि हा 2 दिवसापूर्वीचा आहे। ह्या एका 2 दिवसात सुद्धा जवळपास आपली 70 ते 80% पेरणी हे होईल। मुख्यत्वे याच्यामध्ये कापूस लागवड झालेली आहे आणि मका लागवड झालेली, हे 2 पीक आहेत। माझी आपल्या मार्फत सर्व शेतकरी बांधवांना नम्र विनंती राहील की आपल्या जमिनीत पुरेसा ओल होईल याची काळजी घ्यावी आणि आपल्या बीज प्रक्रिया करूनच आपण पेरणी करावी। किती टक्के क्षेत्रावर पेरणी बाकी सर आता, आणि नेमके कोणते तालुके आहेत की ज्या ठिकाणी पाऊस नाही आहे? त्यामध्ये आपल्याला एक 7,40,536 आपलं सर्वसाधारण खरीपाखालील क्षेत्र आहे आणि आतापर्यंत 1,77,000 हेक्टरपर्यंत आपली लागवड झालेली आहे। 3 तालुके आहेत ज्यामध्ये 4 तालुके भुसावळ, अमळनेर, जामनेर आणि भडगाव, त्याच्यामध्ये जून महिन्यातल्या सरासरीच्या 50% पेक्षा एक 47-48% तिथं पाऊस झालेला आहे। आणि पावसाचे दिवस पण एक 6-7 दिवस आहे आणि सिंचनाची सुविधा याच्या अनुषंगाने पेरणी आहे। ज्या शेतकऱ्यांचं कोरडवाहूचं असेल त्यांनी पावसाचा आगामी अंदाज येत्या आठवड्यात सुद्धा पाऊस राहणार आहे असं हवामान विभागामार्फत अंदाज वर्तवलेला आहे। त्याच्यामुळे जमिनीतली ओल बघूनच पेरणीचा हा निर्णय घ्यावा। असं पेरणीला जो उशीर होतोय त्याच्यामुळे पुढच्या काळामध्ये काही उत्पन्नात घट होण्याची शक्यता आहे का कसं? यामध्ये विद्यापीठ शिफारसीनुसार आपल्याला 7 जुलैपर्यंत जे खरीपाची सर्व पिके आहेत त्यांचं लागवड करण्यासाठी पेरणी करण्यासाठी शिफारस आहे। 7 जुलैनंतर शिफारसीत पिकांमध्ये थोडासा बदल करणे अपेक्षित आहे, ज्याच्यामध्ये मुख्य पिकासोबत आंतरपिकाचा सहभाग असणं अत्यावश्यक आहे, जेणेकरून आपलं मुख्य पीक आणि आंतरपीक दोघं एकमेकाला पूरक होऊन आपल्या उत्पन्नात घट होण्याची शक्यता कमी होईल। आणि जर 15 जुलैनंतर जर पेरणीची आवश्यकता असेल तर त्यावेळेसच आपल्याला घटीचं थोडंसं प्रमाण हे वाढेल। तर आपल्यासोबत हे होते कृषी अधीक्षक अधिकारी कुर्बान तडवी सर की 4 तालुके वगळता जिल्ह्यात 50% पेक्षा जास्त पाऊस झाल्यामुळे पेरणी जवळपास 1.5 लाख हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावर जी आहे पेरणी झालेली आहे। मात्र एकूण क्षेत्र 7 लाखांपेक्षा अधिक आहे, त्यामुळे अद्यापही बऱ्याच ठिकाणी म्हणजे 5 ते 6 लाख हेक्टर क्षेत्रावर अद्यापही पेरणी झालेली नाही। पुरेसा पाऊस नसल्यामुळे शेतकरी अद्यापही पेरणीच्या प्रतीक्षेत असून पेरण्या खोळंबण्याचं चित्र या निमित्ताने पाहायला मिळत आहे। मात्र पुरेशी शेतामध्ये ओल आल्याशिवाय आणि पुरेसा समाधानकारक पाऊस पडल्यानंतरच पेरणी करावी असं आवाहन जे आहे कृषी विभागाच्या वतीने करण्यात आलं आहे। किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।